नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 25 सप्टेंबर 2023 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर या ठिकाणी जे काही महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत ज्यामध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे पक्षांतर विरोधी कायदा आणि त्याचा इन डिटेलमध्ये आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत। त्या ठिकाणी जी काही आपली न्यूजची डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। आजची या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती अशी आहे, सुनावणी आजपासून। तर या ठिकाणी पहा, जे काही मुख्यमंत्र्यासह 16 आमदार आहे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे, अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या न्यूजला इन डिटेलमध्ये डिस्कस करण्याच्या अगोदर या न्यूजची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली जी काही शिवसेना आहे ती दोन गटामध्ये विभागली गेली आहे, ज्यामध्ये एक गट आहे जो आहे ठाकरे गट आणि जो दुसरा गट आहे तो आहे शिंदे गट, जो की सध्या सरकारमध्ये आहे। मग या ठिकाणी जे काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेले जे काही 16 आमदार आहेत यांना अपात्र ठरवण्याची नोटीस ठाकरे गटाने त्यावेळी काढली होती। मग या ठिकाणी ते जे 16 आमदार आहेत ते अपात्र आहेत का नाहीत यासंबंधी जो काही निर्णय आहे तो त्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा असतो। मग या ठिकाणी जे काही शिंदे गट आणि जो काही ठाकरे गट आहे यांच्यामध्ये जे काही वाद प्रतिवाद आहेत किंवा जे काही युक्तिवाद आहेत याची एकंदर ऐकणी करून जे काही विधानसभा अध्यक्ष आहेत ते आपला निर्णय देतील। मग ते जे विधानसभा अध्यक्ष आहेत तो जो निर्णय देणार आहेत तो निर्णय पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत असेल। म्हणजे या ठिकाणी जो काही पक्षांतर विरोधी कायदा आहे तो स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। खास करून UPSCचा हा सर्वात आवडता टॉपिक असलेला आपण म्हणू शकतो। तर या ठिकाणी इन डिटेलमध्ये माहिती घेऊया पक्षांतर विरोधी कायदा, ज्याला की आपण अँटी डिफेक्शन लॉ असे म्हणतो। आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 10 मध्ये या ठिकाणी अँटी डिफेक्शन लॉ हा कायदा समाविष्ट करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जी भारताची मूळ राज्यघटना होती त्या मूळ राज्यघटनेमध्ये या ठिकाणी जो काही अँटी डिफेक्शन लॉ आहे याविषयी तरतूद असलेली दिसत नाही। हाही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मग 1985 मध्ये राजीव गांधी सरकारने या ठिकाणी अँटी डिफेक्शन लॉ हा राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे। याचा मागचा मुख्य उद्देश म्हणजे पदाचे आमिषाने किंवा इतर तत्सम विचाराने प्रेरित झालेले जे काही आमदार आहेत ते राजकीय पक्षांतर करतात। मग ते जे राजकीय पक्षांतर आहे त्याला रोखणे हा या ठिकाणी मुख्य उद्देश पक्षांतर विरोधी कायद्याचा असलेला दिसतो। या ठिकाणी जो हेतू आहे तो एका उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल, एक्स नावाचा एक पक्ष आहे, ज्या एक्स नावाचा पक्ष आहे त्या पक्षाचा ए नावाचा हा आमदार आहे आणि वाय नावाचा हा दुसरा पक्ष आहे। मग या ठिकाणी जेव्हा ए नावाचा व्यक्ती किंवा ए नावाचा आमदार एक्स नावाच्या पक्षाच्या तिकिटावर उमेदवार म्हणून निवडणूक लढतो आणि तो विजयी होतो, परंतु ठराविक कालावधीनंतर वाय नावाचा जो काही पक्ष आहे तो ए या नावाच्या व्यक्तीला मंत्रीपद किंवा इतर काही लाभाचे पद देता येईल याचे आमिष देतो आणि तो काय म्हणतो की तुम्ही काय करावे, आमचा वाय नावाचा पक्ष जॉईन करावा। मग अशा परिस्थितीमध्ये जो ए नावाचा व्यक्ती जर वाय नावाच्या व्यक्तीकडे गेला आणि त्या ठिकाणी त्याला जर त्याच्या पक्षाची संमती नसेल तर ती व्यक्ती पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत अपात्र ठरते। तर यालाच आपण पक्षांतर विरोधी कायदा किंवा अँटी डिफेक्शन लॉ असे म्हणतो। पुढे जर इन डिटेलमध्ये आपण चर्चा केली पक्षांतर विरोधी कायद्याची तर या ठिकाणी कोणकोणत्या अशा घटना आहेत की अटी आहेत ज्याच्या अंतर्गत एखादा सदस्य हा अँटी डिफेक्शन लॉ किंवा पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत अपात्र ठरतो। तर यामध्ये सर्वात पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे निवडून आलेल्या सदस्याने स्वेच्छेने राजकीय पक्षाचे सदस्यत्व जर सोडले असेल। फॉर एक्झाम्पल, ए नावाचा जो व्यक्ती आहे तो एक्स नावाच्या या पक्षाच्या तिकिटावर निवडून आला आहे, परंतु ए या व्यक्तीने एक्स हा जो राजकीय पक्ष आहे याचं स्वइच्छेने सदस्यत्व सोडलेलं आहे। मग अशा परिस्थितीत तो जो ए व्यक्ती आहे तो त्या राजकीय पक्षाचा सदस्य राहत नाही, त्याचप्रमाणे तो आमदार म्हणून खासदार म्हणून ही त्या ठिकाणी अपात्र असेल।
असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे। म्हणजे जर स्वेच्छेने जरी तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडले आणि त्यावेळी जर त्याच राजकीय पक्षाचे तुम्ही आमदार असतात तर अशा परिस्थितीमध्ये तुमची आमदारकी या ठिकाणी रद्द होते। दुसरी कंडिशन अशी आहे, जर सदस्याने पूर्व परवानगी न घेता त्याच्या राजकीय पक्षाच्या निर्देशाविरुद्ध सभागृहामध्ये मतदान केले किंवा मतदान करण्यापासून जर तो दूर राहिला तरीही तो पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत अपात्र ठरण्यास कारणीभूत असेल किंवा तो त्या ठिकाणी अपात्र ठरेल। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा पक्षाने एक्स नावाचा पक्ष आहे, त्याने जर एका ए या व्यक्तीला एका पर्टिक्युलर ठरावावर पर्टिक्युलर दिशेने मतदान करण्याचा आदेश दिला आणि तो जर आदेश ए या व्यक्तीने धुडकावून लावला तर अशा परिस्थितीमध्ये तो जो ए हा जो आमदार आहे तो या ठिकाणी अपात्र ठरेल। पुढे जी काही अपात्रतेची अट आहे यामध्ये एक महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जर ज्या कोणत्या व्यक्तीने पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली असेल आणि त्या व्यक्तीवर जर त्या पर्टिक्युलर पक्षाने 15 दिवसाच्या आत कसल्याही प्रकारची जर कारवाई केली नाही तर त्या ठिकाणी ती व्यक्ती अपात्र ठरत नाही। फॉर एक्झाम्पल एखादा ठराव आहे, या ठरावामध्ये जर पक्ष आमदाराने त्या पक्षाच्या विरोधात मतदान केले आणि त्याच ठिकाणी जर त्या पक्षाने त्या व्यक्तीवर कसल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही किंवा त्याच्या विरुद्ध कसल्याही विरोध दर्शवला नाही तर अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती त्या ठिकाणी अपात्र ठरत नाही। हाही पॉईंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये जे काही महत्त्वाचे आणखी काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यामध्ये जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्या संबंधी कलम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण MPSC मध्ये कलमावर सर्वाधिक फोकस केला जातो। कलम 102 सब क्लॉज 2 आणि कलम 191 सब क्लॉज 2 हे पक्षांतर बंदी विरोधी किंवा पक्षांतर विरोधी कायद्याचे संबंधी कलम आहेत। या ठिकाणी पुढे जर पाहिलं जे की नामनिर्देशित सदस्य असतात, जशी फॉर एक्झाम्पल जी काही राज्यसभा आहे, राज्यसभेवर राष्ट्रपतीकडून 4 व्यक्तींची खासदार म्हणून नेमणूक करतात, त्यांना आपण नामनिर्देशित सदस्य असे म्हणतो। त्याचप्रमाणे काही सदस्य हे राज्यपालाकडून राज्याच्या ज्या काही विधान परिषद आहेत त्यावर नामनिर्देशित असतात। मग जे नामनिर्देशित सदस्य आहेत त्या सदस्यांनी जर 6 महिन्याच्या नंतर एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश जर केला तर अशा परिस्थितीमध्ये ती व्यक्ती त्या सदनाचे सदस्यत्व म्हणून अपात्र ठरते। म्हणजे या ठिकाणी नामनिर्देशित सदस्य 6 महिन्याच्या अगोदर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करू शकतात, हा पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे। 6 महिन्यानंतर जर त्या व्यक्तीने एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला तर ती व्यक्ती या ठिकाणी पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत ते जे सदस्य आहे त्या सदनाचे त्यासाठी ती अपात्र ठरते। हा पॉईंट या ठिकाणी लक्षात असला पाहिजे। त्याचबरोबर जो काही अपक्ष उमेदवार आहे निवडणुकीनंतर तो जर एखाद्या पक्षामध्ये सामील झाला असेल तर अशा परिस्थितीमध्येही ती व्यक्ती अपात्र ठरते। म्हणजे एखादा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये निवडणूक लढत आहे, तो विजयी झाला, तो निवडूनही आला, मग अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी पर्टिक्युलर एका पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं तर अशा परिस्थितीत तो जो अपक्ष व्यक्ती निवडून आला आहे तो या ठिकाणी अपात्र ठरेल, त्याची आमदारकी या ठिकाणी धोक्यात येईल किंवा त्याची आमदारकी या ठिकाणी जाईल। पक्षांतर बंदी विरोधी कायदा जो काय आहे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी 91 क्रमांकाची या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी सामूहिक पक्षांतराचा जो काही मुद्दा आहे, म्हणजेच या ठिकाणी जर एखादा पक्ष असेल, या पक्षापैकी 2/3 सदस्य जर फुटत असतील तर या ठिकाणी तशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्यांना ॲड्रेस करण्यासाठी 91 क्रमांकाची घटना दुरुस्ती करण्यात आली होती। मग यावरून जे 1/3 पूर्वीची अट होती ती वाढवून 2/3 करण्यात आली होती। म्हणजे एखादा ए नावाचा पक्ष आहे आणि ए नावाच्या या पक्षामध्ये 30 आमदार आहेत, या 30 आमदारापैकी जर 10 आमदार फुटले तर पूर्वी या ठिकाणी हे 10 आमदार अपात्र ठरत नसत, परंतु 91 क्रमांकाची घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानुसार हा जो आकडा आहे 1/3च्या ऐवजी तो 2/3 म्हणजे 30 पैकी जेव्हा 20 आमदार फुटतील अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ते जे फुटलेले 20 आमदार आहेत 2/3 एकूण
पक्षाच्या आमदार संख्येच्या ते आमदार या ठिकाणी अपात्र ठरणार नाहीत। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, जो की 91व्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये ॲड करण्यात आला होता। मग जो काही पक्षांतर विरोधी कायदा आहे त्या पक्षांतरास काही अपवादी आहेत, ते अपवाद कोणते हेही या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जेव्हा एक पूर्ण राजकीय पक्ष हा दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये विलीन होतो, अशा स्थितीमध्ये या ठिकाणी पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी जे काही त्या पक्षाचे सदस्य असतील ते अपात्र ठरणार नाहीत। पुढची कंडिशन, जर एखाद्या पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांनी नवीन राजकीय पक्ष तयार केला असेल तर अशाही परिस्थितीत त्या ठिकाणी ते जे सदस्य आहेत ते अपात्र ठरणार नाहीत। परंतु त्या सदस्यांनी जर इतर पक्षामध्ये प्रवेश केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये ते अपात्र ठरतील। आणि पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे जो की आपल्याला समजून घ्यायचा आहे तो असा आहे, जर सदस्यांनी दोन पक्षांमधील विलीनीकरण स्वीकारले नसेल आणि अशा विलीनीकरणाच्या वेळेपासून स्वतंत्र गट म्हणून जर कार्य करणे निवडले असेल तर अशा स्थितीमध्येही तो सदस्य त्या ठिकाणी अपात्र ठरत नाही। फॉर एक्झाम्पल, ए आणि बी असे दोन पक्ष आहेत ज्यांनी की स्वतंत्र एकत्र येण्याचं ठरवलं आहे, परंतु ए मधील काही सदस्य हे काय आहेत, हे जे विलीनीकरण आहे त्याच्या विरोधात आहेत। मग या ठिकाणी जर ए या पक्षातील जो हा दुसरा गट आहे तो जर बी सोबत सामील नाही झाला तर अशा परिस्थितीमध्ये ते सदस्यत्वास अपात्र ठरत नाही, म्हणजे त्यांचं जे काही आमदारकी आहे ती अबाधित राहते। शेवटच्या स्लाइडकडे चलूया। शेवटच्या स्लाइड्समध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की जो काही पक्षांतर विरोधी कायदा आहे आणि त्या न्यायिक पुनर्विलोकनासाठी तो पात्र आहे का। न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे फॉर एक्झाम्पल, पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत एखाद्या राजकीय पक्षाने एका पर्टिक्युलर सदस्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई केली असेल, मग अशा परिस्थितीत तो जो सदस्य आहे तो न्यायालयात जाऊ शकतो का, तर या ठिकाणी याला उत्तर नाही असेल। म्हणजे या ठिकाणी जो काही पक्षांतर प्रकरणावर निर्णय देण्याचा अधिकार आहे तो सर्वस्वी आणि पूर्णपणे जे काही सभागृह आहे, राज्याची विधानसभा असेल आणि केंद्राच्या ठिकाणी लोकसभा असेल, त्या लोकसभेचे जे काही सभापती असतील, अध्यक्ष असतील, ते काय करतील, अंतिम निर्णय या ठिकाणी देण्याचे ते कार्य करतील। परंतु या ठिकाणी जे पक्षांतर प्रकरण आहे त्याच्या अंतर्गत जे काही सभापती किंवा अध्यक्ष असतात ते न्यायाधिकरण म्हणजे न्याय देण्याचे कार्य करतच असतात। सरळ शब्दामध्ये बोलायचं जर झालं तर सभागृहाचे सभापती किंवा जे काही सभागृहाचे अध्यक्ष असतात यांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही। हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। परंतु 1992 मध्ये क्योटो हॉलहॅन या प्रकरणानंतर न्यायालय निर्णय देऊ शकते, अशा प्रकारची ती केस आहे। म्हणजे या दोन्हीमध्ये काय बॅलन्स आहे ते समजून तुम्हाला घ्यायचं आहे। म्हणजे 1992 पर्यंत तरी या ठिकाणी जो अंतिम निर्णय होता तो लोकसभा किंवा जी काही विधानसभा अध्यक्ष आहेत यांचाच अंतिम निर्णय हा ग्राह्य धरला जात असे। या ठिकाणी जो काही पक्षांतर बंदी विरोधी कायदा आहे यावर काही टीकाही होत आहेत। यावर टीका कोणत्या, तर या ठिकाणी जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, त्यांच्या स्वातंत्र्यावर या ठिकाणी परिणाम होत आहे। जर एखाद्या वेळेस पक्षाने चुकीची भूमिका घेतली असेल तर त्या भूमिकेला नाईलाजास्तव या आमदारांनाही पाठिंबा द्यावा लागतो। म्हणजे या ठिकाणी ते स्वतंत्र भूमिका घेऊ शकत नाही, स्वतंत्रपणे त्यांचे जे काही विचार आहेत ते या ठिकाणी ते मांडू शकत नाहीत। त्याचबरोबर जे सदस्य आहेत त्या सदस्यावर राजकीय पक्षांचे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण निर्माण झाले आहे। म्हणजे सदस्य मोकळ्या मनाने स्वतःचे विचारही मांडू शकत नाहीत। जर त्यांनी पक्षाच्या विरोधात जर या ठिकाणी मत मांडलं असेल तर पक्ष त्यांच्यावर पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करून त्यांची आमदारकी या ठिकाणी रद्दही करू शकतो। पुढचा जर पॉईंट पाहिला, भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आहे। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघाचे जे काही प्रतिनिधी असतात त्यांचा जो काही भूप्रदेश आहे, त्यांची जी काही लोकसंख्या आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आहे। परिणामी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत यामध्येही मोठ्या प्रमाणावर वेगळेपणा आपल्याला दिसतो। मग या ठिकाणी जे काही राजकीय पक्ष आहेत ते एकच प्रकारची भूमिका घेतात। अशा परिस्थितीमध्ये
जे काही आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना त्यांच्या राजकीय पक्षांची जी काय भूमिका घेतली आहे तीच भूमिका या ठिकाणी घ्यावी लागते. तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये आपण पक्षांतर विरोधी कायदा जो आहे त्याची चर्चा केलेली आहे. या ठिकाणी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचे आणि न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.